आज रविवार आणि सकाळपासून घरात आराम केला आणि असंच मी आणि अंजली बोललं आज हंटरला आपण आराम देऊया आणि आम्ही ॲक्टिवा घेऊन असंच फिरायला गेलो. कारण पनवेलमध्ये आल्यापासून आम्ही खूप कमी ठिकाणी आजूबाजूचा परिसर पाहिला आहे. तर अंजलीला बोललं चला आज आपण जाऊया कळंबोली साईडला. कारण मी कंपनीतून जिथून येतो तिथून कळंबोली साईडला एक लेफ्ट साईडला एक रोड जातो. तर म्हटलं आपण कळंबोली कधी बघितली नाही आहे तर चला जाऊया कळंबोली साईडला फिरायला. आणि जस्ट आम्ही कळंबोली ते एंटर केलं आणि पुढे 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 आम्ही जात होतो. मस्त मार्केट आहे कळंबोलीचं. असं वाटत नाही हायवेला बघितल्यावर इतकं चांगलं मार्केट असेल कळंबोलीमध्ये. आणि आम्ही असंच पुढे 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 जात होतो आणि मला एक कळंबोली महोत्सवामधील एक मोठा पाळणा दिसला. त्या दिवशी पनवेल महोत्सव पण होता आणि त्या दिवशी पण पाळण्यामध्ये बसायची इच्छा झाली होती खूप. पण अंजलीला बोललं मी चल अंजली आपण बसूया पाळण्यात. पण अंजली खूप म्हणजे खूप शांत पर्सन आहे ती. तिला पाळणे वगैरे गर्दी वगैरे बिलकुल आवडत नाही. तर मी बोललं चल अंजली आता मला ना पाळण्यामध्ये बसायचंच आहे. आणि मग लावली ॲक्टिवा साईडला आणि एंटर केलं बाबा त्या महोत्सवामध्ये मी आणि माझ्याबरोबर अंजली. आणि छानशी अशी गर्दी होती. आजूबाजूला मस्त खेळण्यांची दुकाने, पुन्हा वेगवेगळे फूड स्टॉल होते, पुन्हा लहान मुलांची खेळणी होती. आणि तुम्हाला आठवत असेल आपण लहानपणी ते एक रिंग टाकायचो आणि साबण आणि असं बरंच काय काय आपल्याला असं त्या ह्याच्यातून मिळायचं. मग अंजलीला बोललं चला आता मला पाळण्यात बसायचं आहे. मग अंजली आणि मी गेलो तिकडे. लोक इकडे तिकडे खरेदी करतात, कोण काय काय खातं आहे. तर आम्ही काही सकाळी मटण केलं होतं. मटण खाऊन मस्तपैकी धष्टपुष्ट होऊन आम्ही त्यामुळे इतकं काय खायचं काय वाटलं नाही. पण एक लहानपणापासून एक फिलिंग होती की यार लहानपणी खूप बसायचो, वडिलांच्याकडे हट्ट करायचो, आईकडे हट्ट करायचो आणि आईवडिलांनी माझे सर्व लाड पूर्ण केले होते. तर आता स्वतः कमवायला लागल्यापासून हे मेळा वगैरे काय आपल्याला काय कळत नाही हो. म्हणजे आता काय फक्त काम धंदा आणि फक्त कर्ज कसं नील करायचं तेवढंच पाठीमागे लागलेलं आहे. त्या टेन्शनमध्ये म्हटलं काहीतरी वेगळं करूया. आणि अंजली बोललं चल पाळण्यात बसूया. पण अंजली घाबरायला लागली. अंजली बोलली मी तर काय बाबा बसणार नाही पाळण्यात. तर मी आपलं मस्तपैकी तिकीट काढलं. तिकीट काउंटरवरून 100 रुपये तिकीट होतं आणि 100 रुपयेचं तिकीट घेतलं आणि त्याला 500 रुपयाची नोट दिली. मी 100 रुपये तिकीट घेतलं, त्यांनी मला 400 रुपये परत दिले. आहे की नाही गंमत. मग 400 रुपये मी घेतले आणि मी त्या पाळण्याच्या लाईनमध्ये गेल्यानंतर मला तिकडे कारण अंजली माझ्याबरोबर नव्हती. तर मग तिथे मला एक मित्र भेटले. त्यांचं पण नाव नाईक होतं. माझे एक मित्र आहेत दादरचे, सूरज नाईक म्हणून. आणि 2 मिनटापूर्वी त्यांचाच फोन मला येऊन गेला आणि तेवढ्यात आहे ना हे आमचे मित्र दाखवते तुम्हाला 2 मिनटात. त्यांचा ते दिसतील तुम्हाला मला वाटते ह्या व्हिडिओमध्ये आता लगेच. आणि ते आणि असा पाळण्याचा व्हिडिओ काढत होतो मी कारण लाईनमध्ये उभा होतो मी आणि खूप उत्कंठा वाढली होती की आज पाळण्यात बसायचं. आणि हे बघा हे नाईक साहेब नवीन माझे दोस्त मिळाले आणि मग आम्ही पाळण्यामध्ये बसलो. अगदी उंचावर पाळणा गेला. खूप छान एक एन्जॉयमेंट मुमेंट होती ती. आणि खरं तर अंजलीने मिस केलं पाळण्यामध्ये बसायला. इतका काय फास्ट पाळणा नव्हता. आणि मग असाच व्हिडिओ शूट करून वरून खूप चांगला नजारा, पूर्ण महोत्सवाचा नजारा मी घेतला. खूप बरं वाटलं. खूप वर्षानंतर मला वाटतं एकदा मी माहीमला आणि एकदा ऐरोलीला मी पाळण्यामध्ये बसलो होतो आणि खूप दिवसानंतर बरं वाटलं. लय भारी आज
एन्जॉय केला आणि मस्त पाळण्याची मजा घेतली. पाळण्याची मजा घेतली आणि नंतर पाळणा लागला गारा 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 फिरायला. आणि असा पाळणा फिरायला लागला तरी पण आपण काय, आपल्याला काय हाईटचा काही आपल्याला काही इश्यू नाही एवढं. आणि पाळणा फिरायला लागला आणि मी आता तुम्हाला बघा दिसेल अंजली खाली उभी होती. मी तिला आवाज दिला, ए अंजली, पण अंजलीचं त्या गोंगाटामध्ये काहीच लक्ष नव्हतं. तर म्हणलं जाऊ दे आता. तर मस्त असा जत्रेचा व्ह्यू बघितला, खूप छान असं. अजून पण खूप फिरायचं होतं पण एवढं काय खूप चांगलं वाटलं. आणि नंतर म्हटलं नाही आता नको म्हटलं. मग येताना आम्ही मस्तपैकी गोड शेव घेतली. ही माझी खूप आवडती शेव आहे. तसं त्या घरामध्ये फ्रीजमध्ये खूप मिठाई पडले आहेत. म्हटलं नको, चला एक आज मेळावली मिठाई घेऊ. आणि मिठाई घेतली आणि आम्ही घरी आलो.